जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसते रहा तू वळू नको ना नको कर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची देवा गणऱ्या माझ्या श्रीचं सगळं व्यवस्थित होऊ दे माझं सगळं सुख त्याला मिळू दे आणि त्याचं सगळं दुःख मला मिळू दे हो हो त्याचं सगळं दुःख मला मिळू दे आणि माझं सगळं सुख त्याला मिळू दे माझं आयुष्य दे त्याला माझ्या श्रीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देऊ नकोस हे गेल्यापासून डोळे फुटेच रडायची सवय झाली मला माझ्या बाळाला शिक्षा करू नकोस रे मी नेहमी माझ्यासाठी तुझ्याकडे नवरा मागत आले तू नाही दिलास मी तक्रार नाही केली कधी पण माझ्या श्रीला त्याची बायको मिळू दे त्याचं सगळं सुरळीत होऊ दे मला काहीही नाही दिलंस तरी चालेल पण माझ्या श्रीला नेहमी आनंदात ठेव बाप्पा मी विसरायच्या आधी सांगते तू श्रीला का रडवलंस आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये हे लहान आहे ना तो आणि श्रीला रडवलंस म्हणजे आम्ही 6 जणी रडलो एवढं लक्षात ठेव आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप सोसलंय पण आम्ही श्रीकडे बघून खुश व्हायचो आता जर तू त्यालाच दुःखी केलंस तर मग आम्ही कुणाकडे बघून खुश व्हायचो सांग बरं देवा मी फार पूजा अर्चा करत नाही पण आज तुझ्या समोर हात जोडते आमच्यावर दया कर आम्हाला जसा छान मुलगा दिलास ना तसं आमच्या मुलाला खूप छान बायको दे त्याला नेहमी हसत खेळत ठेव नेहमी आनंदी ठेव आमचं एवढं ऐकशील ना प्लीज गणराया आता श्रीचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत मी तुझ्या समोरून हलणारच नाही मीही नाही हलणार मीही नाही मी सुद्धा नाही मीही नाही देवा एवढं ऐकशील ना आमचं प्लीज साहेब तुमच्या आवडीचा गरमागरम चहा आलं टाकलेला तू काय करतोय आज ऑफिस मध्ये भाऊ जिकडे राम तिकडे हनुमान आणि अशा वेळेला तुमच्या बरोबर नसेल तर काय उपयोग माझा तू काय जरा वेडायच करे आज सुट्टीचा दिवस आहे घरी पोरा बाळांबरोबर बायको बरोबर घालवायचा इथे काय करतोयस हे बघ आणि काही काळजी करू नकोस मला काही झालेलं नाहीये जा घरी जा नंदन अरे आता थोडा त्रास हा होणारच ना काही इलाज आहे का त्याला माझी आई माझ्या बाबांविषयी सांगताना काय म्हणायची माहिती तुला दुसऱ्याच्या सुखातच आपलं सुख असतं पण दुसऱ्याच्या सुखासाठी लढता लढता इतकं दुःख सोसावं लागतं हे माहीतच नव्हतं साहेब तुम्ही काळजी करू नका सगळं नीट होईल तुमच्या पाठीशी आईंचा आजींचा आशीर्वाद आहे आणि हनुमान आहे ना हा सेवेला आणि जीवाला जीव देणारी 10-12 पोरं पण आहेत आणि त्याचं काय करायचं काही नाही साहेब तुम्ही मगाशी त्या
जान्हवीच्या मित्राबद्दल बोलत होता. कोण तो? मनीष. हा, मनीष. त्याचं काय? काही नाही, सहज विचारलं. तुम्ही दिवसभर आहात ना ऑफिसला? हा, म्हणजे आता हो, दिवसभर आहे ऑफिसमध्ये. सर, आलो. म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात ना? रघुअण्णा म्हणाले की विघ्नेश्वर खूप जागृत देवस्थान आहे आणि मला एकदा जायचंच होतं तिथे. हो मान्य आहे, पण बाबा किती लांब आहे होते देव. काही काळजी करू नको, विघ्नेश्वर सुखरूप घेऊन जाईल मला तिथे. आणि मी ऐकलंय ते कोणाचं तरी खाजगी देव आहे. होतं, पण आता सगळ्यांसाठी खुलं झालंय. रघुअण्णा म्हणालेत मला तसं. बाबा रविवार पण आहे, गर्दी असेल तिथे. परत कधीतरी जाऊया ना? नाही, नको. तुझ्या साखरपुड्याच्या आधी मला जाऊन यायलाच हवं तिथे. बाबा त्रास होईल हो तुम्हाला. आत्ता होतोय त्यापेक्षा नक्कीच कमी असेल तो. म्हणजे माझं नाहीच ऐकणार आहात ना तुम्ही? तुझाच बाप आहे ना. येऊ? नाही, मी पण येते तुमच्या बरोबर. खरंच येतेस? 5 मिनिटात आले अवघड. चला. हो मॅडम, आज रविवार असून सुद्धा श्री सर ऑफिसला आलेत. हो माहित आहे मला. बरं, मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलंय आणि गुरुजींना फोन पण केला होता. ते म्हणाले की तुमचंच मंदिर आहे तर फोन कशाला करायला पाहिजे. तसं नाही हो. मंदिर आम्ही बांधलं असलं तरी सुद्धा देव काही आमच्या मालकीचा नाही आहे. शिवाय आज रविवार, लोक पण देवदर्शनाला येत असणार ना. पण थांबतील ना मॅडम लोक, त्यात काय एवढं. तुम्हाला हवं तेव्हा देवदर्शन करता यावं म्हणून तर तुम्ही मंदिर बांधलं. त्याचा तुम्हाला फायदा तर व्हायला पाहिजे ना. आणि मॅडम, एक गंमत सांगू. आपल्या गणपतीचा ना पावणारा गणपती असा बोलबाला झालाय. सगळे लोक पावणारा गणपतीच म्हणतात त्याला. मलाच का पावत नाही कोणास ठाऊक. काय चुकलंय माझं कळत नाही. माझ्या घरातल्या कुणाच्याच लग्नाचा निर्भेळ आनंद मला घेऊनच द्यायचा नाही असं ठरवलंय त्यानं. पण आजवर झालं ते झालं. आता मी असं होऊ देणार नाही. अन्न पाणी सोडून त्याच्या पायाशी बसून राहीन. माझ्या घरात कुणाचंच लग्न टिकलं नाही, पण श्रीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडायला हवं. त्याचा संसार सुखाचा व्हायला हवा. आता एवढीच इच्छा बाकी राहिली, बाकी काही नाही. असं का म्हणता मॅडम? सगळं चांगलंच होईल. हीच विनंती करायची पावणाऱ्या गणपतीला. श्री सरांना फोन करून सांगायचं का याला? गाडीत बसल्यानंतर त्याला फोन करते, विचारते तो येतोय का. चला. पोरांनी कुठे घरीच गाठलं का तुम्हाला? अरे एकदम 10-12 जण घरी आली ना माझ्या. घाबरलो ना मी. चांगली पोरं आहेत होती, आपलीच आहे. तुम्हाला कधी लागली ना तर सांगा आपल्याला. सांग. नाही, पण एक बरं झालं त्यांनी तुला फोन लावला. नाहीतर माझी हवा टाईट झाली होती ना. तुम्ही बसा इथे. बसा बसा. अरे बस. तुम्ही कशाला घाबरताय उगं? साहेबांचे फ्रेंड ते आपले फ्रेंड. हा, तुम्ही काळजीच करू नका. आणि काय, माझ्या पोरांनी तुम्हाला असं चाळीतून उचलून इकडे आणलं ना, हे साहेबांना सांगू नका. आवडणार नाही त्यांना. नाही सांग. एक मिनिट. याचा अर्थ तुझे साहेब या कंपनीचे अकाउंटंट आणि मालक आहेत, बरोबर? हळू बोल. हो, बरोबरच आहे. पण तुम्ही त्या छत्रीवालीला, जान्हवीला असं सांगू नका, नाही तर माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. नाही सांगत. बरं, आता जान्हवीला एक फोन लावायची परमिशन आहे का तुमची? का? नाही, म्हणजे ती कुठे हे मला कळेल म्हणून. लावा ना, लावा. थँक्यू.
मी पण येते विघ्नेश्वराला. मी असं ऐकलंय तो नवसाला पावतो म्हणे. माझ्या नवसाला पावला ना तर 101 रुपयांचा अभिषेक करेन मी त्याला. मला अगं आपण दोघं एकत्र गेलो तर अडचणीत येईल विघ्नेश्वर. का? तो तुझं ऐकणार आहे का माझं? दोघांचंही ऐकेल तो. शक्यच नाही. मी जग वाचव म्हणणार, ही जग बुडाव म्हणणार. सारखं सारखं घालून पाडून बोललंच पाहिजे का हो? हा? जळलं मेलं ते बोलणं. मी जान्हवीचं लग्न होऊ दे म्हणते आणि तुम्ही ते मोडू पाहताय. मी वाचवण्याविषयी बोललो ना ते हेच, तू बुडवायचंच काम करतेस. बस एकदम भांडणं बंद बघू. हा मनीष बोल रे. हा घरी आहेस का ग? अरे विघ्नेश्वराला चालले. का एवढ्या लांब? हो बाबांना जायचंय. का रे? नाही नाही नाही, खास काही नाही, सहजच केला होता फोन. बाय. विघ्नेश्वराला चालली ती. ते टाउन मधलं मंदिर. हो आता आपल्याकडे तेच आहे ना. घ्या. अहो ते मंदिर आपल्या श्री साहेबांच्या आजीने म्हणजे भागीरथी मॅडमनेच बांधलंय. त्यांची गणपतीवर खूप श्रद्धा आहे. सासरच्या मंदिरातच चालली आहे जान्हवी. तुम्हाला सांगतो ना, साहेबांचं आणि जान्हवीचं ना जुळलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय रे. तुम्ही माझी मदत कराल ना? अर्थातच. चला. चल. मला वाटलंच होतं तुम्ही अकाउंटंट नाही आहात ते. ते जरा गमती जमतीतच सुरू झालं सगळं जान्हवी बरोबर. म्हणजे खरं तर तसं व्हायला नको होतं. माझा खोटं बोलण्याचा काही उद्देश नव्हता, पण मी आपला बोलत गेलो आणि ती मला अकाउंटंट समजत गेली. पण खूप छान होतं ते सामान्य माणसासारखं जगणं वगैरे. पण कुठेतरी थांबायला हवं होतं. का? नाही, असं काही खास नाही. त्या दिवशी तुम्ही जाताना मला भेटला नाही आणि जान्हवी सुद्धा फारसं काही बोलली नाही माझ्याशी. नाहीच बोलली ना शेवटी. नाही नाही, बोलली नाही म्हणजे तिने विशेष असं नाही काही सांगितलं. मग तिला फारसं टोकलेलंही आवडत नाही, म्हणून मी विचार केला की तुम्हालाच विचारावं. म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि तिकडे असं कळलं की तुम्ही दिवसभर आहात ऑफिसमध्ये. म्हणून तुमची अपॉइंटमेंट न घेता तुम्हाला भेटायला आलोय अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. त्याच होते, काही हरकत नाही. मग तयारी सुरू झाली की नाही कसली? लग्नाची? हा नाही, तशी फारशी तयारी नाही अजून. मनाची तयारी तर झाली असेल ना आता? वेडी आहे जान्हवी. मला काय वाटतं, आपण तिला मदत करायला हवी. आपण काय करणार? लहान आहे का आता ती? तिचा काही बालविवाह वगैरे होतोय का? की आपण कुठेतरी तक्रार केली आणि सगळा प्रॉब्लेम मिटला? ती मोठी झाली आता, तिचे ती निर्णय घेऊ शकते आणि ती तिच्या निर्णयावरती ठाम आहे. मी खूप समजावलं तिला, काळजी वाटत होती म्हणून समजावलं, पण तिला नको आहे ते. नाही यार, जान्हवीला आपले सल्ले मान्य नाहीत हे माहितीये मला, पण म्हणून ती जे काय करते ते बरोबर आहे असं नाही ना. अहो लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का? हे तिला कळायला हवं ना. पण तरीही तुम्ही परत एकदा समजावून बघाल का तिला प्लीज? सॉरी, शक्य नाहीये, नाही जमणार मला. का? तिने तुम्हालाही भेटू नको बोलू नको असं सांगितलंय? नाही नाही, म्हणजे ती माझ्याशी असं वागते, 2-2 दिवस बोलत नाही माझ्याशी, पण मी भेटत असतो तिला निर्लज्जासारखा, बोलतो तिच्याशी. का माहितीये, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. खूप मदत केली तिने मला. माझ्या अडीअडचणीच्या काळात नेहमी माझ्या बरोबर असायची. अगदी माझ्या आईबाबांनीही तेवढी मदत केली नाही कधी मला. नाही, म्हणूनच ती जे काही वागते ते मला अजिबात पटत नाही. तुम्ही काही मदत करू शकता का? तिलाच मदत नको असेल तर कोणीच काहीच करू शकणार नाही. म्हणजे अगदी परमेश्वर जरी आला ना तरी तोही काहीही करू शकणार नाही. म्हणजे
जान्हवीचं लग्न अटळ आहे. हा म्हणजे आता तिनं ठरवलंय ना तसं. हा आजी बोल ग. हा ऑफिसमध्येच आहे. हो माझा एक मित्र आले. हा काही नाही ग, तुला काळजी वाटते ना म्हणून तुला असं वाटतंय. काही नाही, मी बरं आहे. विघ्नेश्वराला? अगं पण तू तर मंगळवारी जाणार होतीस ना, मग आज काय अचानक? आजी मी तुझा शब्द कधी मोडलाय का आजवर? हा हो दर्शनाला येतो. हो प्रॉमिस. हो मनीष. अरे मला निघायला हवं. ओके. मला पाणी मिळेल का एक ग्लास? हो मिळेल की. नंदन. हो साहेब येतो. हे पाण्याचं निमित्त भारी काढलं का तुम्ही? मी काय म्हणतो, साहेबांनी आणि या जान्हवीनं एकदा तरी भेटायलाच हवं. तेच तर, मला पण तेच वाटतंय रे. कसं, कुठे? विघ्नेश्वरा, आता सगळं तुझ्या हातात आहे बाबा. माझं काही चुकलं असेल तर पोटात घे, हवं तर मला शिक्षा कर, पण माझ्या श्रीला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस. फार साधा सज्जन आहे श्री. मी खूप आशेनं आले तुझ्या दारात. पदर पसरून मी माझ्या श्रीचं सुख मागते. मला निराश करू नकोस. तूच करता करवतायस, तूच ठरवलंयस सगळं, तर तूच निर्विघ्नपणे निभावून ने. संसार न टिकण्याचा पायंडा श्रीच्या लग्नानं मोडू दे आणि श्रीचा संसार सुखाचा होऊ दे. जाऊन विचारू का त्यांना? काय थांबून थांबून किती वेळ पण कंटाळा आलाय. माझे नाही, तुमचेच पाय दुखतायत. कोणी जाऊन बोलत पण नाही ना अशा वेळ. ही काय पद्धत आहे का हो वागण्याची तुमच्या? हा देवाच्या दारात भेदभाव करता. कुठे फेडाले पाप? मी बघते मॅडम. हा मी तू इकडे इकडे. हे बघा, हे बघा, हे गाडीत आले आणि आपल्या गरिबांना सगळ्यांना खोळंबवून ठेवलेलं आहे. काय तर म्हणे देवाशी गप्पा मारणार आहेत ते, आता देवाशी बोलणार आहेत म्हणून. अशांना देव पावेल का ह्यांना? काय हो, हा तुमची भक्ती ती भक्ती आणि आमची भक्ती म्हणजे काय फक्त भावना होय? हे बघा बाई, काही बघा बिघा काही नाही, पण हे जे काही तुमचं चाललंय ना ते बरोबर नाहीये. आणि देवाच्या दरबारात लहान मोठं असं काही नसतंच मुळी. शांत हो, काय चाललंय? आपला नंबर येईल आता. असं देवाच्या दारात उभं राहून भांडणं बरं दिसतं का? आणि झाला थोडासा उशीर तर काय फरक पडतो? आता देवासमोर कसला श्रीमंतीचा माज दाखवताय? रिकाम्या हाताने आलेले आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहे. इथे लोकांना थांबवून ठेवून देव काही तुमच्यावर मेहरबानी नाही करणार आहे. बाबा काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला? कळे नाही, फार काळ उभं नाही राहता येणार. आपण निघूया. बाबा मॅडम, मॅडम माझ्या बाबांना जरा गुडघ्याचा त्रास आहे. त्यांना फार वेळ उभं नाही राहता येणार. त्यांना प्लीज दर्शनासाठी सोडता. हे कसले सोडणार आहेत ग? हे प्लीज, देवळात होत आपण. ते या मुर्दाड लोकांना कसं काय करणार? देवाला विकायला निघालेत ना? आपलंच चुकलं, उगीच आपण एवढ्या लांब आलो. ही पैसा दिसला ना की ह्यांची नियत ठरलीच. देवाचा बाजार मांडलाय ह्यांनी. इथे उभं राहून राहून पाय तुटायची वेळ आली. पण ह्यांची उपासना मात्र चालूच आहे. माणसांना श्रीमंती दाखवून झाली आणि आता देवाला दाखवायला निघालेत. अरे ही कसली माणसं? देवासमोर नोटा फेकल्या म्हणजे काय देव पावत नसतो? एक मिनिट, फार बोललात बाई तुम्ही. आम्ही मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी कडून या देवळाच्या आवाराबाहेर ढकलू शकतो आम्ही तुम्हाला. पण फक्त आमचा चांगुलपणा म्हणून
आणि देव कुणाचीही खासगी मालमत्ता नाहीये म्हणून आम्ही गप्प आहोत. आम्ही गप्प आहोत तर तुमच्या तोंडाला काही धरबंदच नाहीये. हो, तुम्ही काय मला शहाणपणा शिकवताय? तुमच्या वागण्याला काही धरबंद आहे का? नाही ग, तू गप्प ग. आणि धमकी कोणाला देताय? त्या सिक्युरिटी वाल्याची? हा, अशी घाबरणार नाही मी कोणाला. कोणाची हिंमत आहे का मला हात लावण्याची? आणि काय रे, हा, डोळे वर करून बघू नकोस, समजलं? फोडून टाकेन मी. गरीब आहोत, लाचार नाही आहोत. तुमची शिरजोरी नाही सहन करणार. आणि पैसेवाले असाल ना तर ते तुमच्या घरी, इथे देवासमोर टिवटिव नाही करायची. तुम्हाला कळतंय तुम्ही कुणाशी बोलताय ते? शिवदेबाई, चिखलात दगड फेकला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो.